प्रवास कसा झाला तुझा? नाही सांगणार, खाऊन सांग. मग खाऊन सांग. रोपवेन जाणार. पुढचा बाईट पाण्यात बसल्यावर मिळेल. 2 मिनिटं थांबायचं. आतापर्यंत प्रवास एकदम सुखकर आणि व्यवस्थित. अनफॉर्च्युनेटली दोघांना परत जावं लागलं. त्यांची तिकीट आम्ही दुसऱ्या दोघांच्याकडे ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला आहे. बघूया काय होतं. तलवार आहे ना, ही 2 नाळीची तलवार आहे. बघा याच्यावर दोन लाईन दिसतात तुम्हाला अशा तापलेल्या. ठीक आहे, ही तलवार एकच आहे, एकदम अस्पष्ट दिसते. ही सिंगल नाळ आहे, ही सिंगल नाळ आहे, ही इकडची पण सिंगल नाळ आहे. ह्या सगळ्या मराठा मोठ्या आहेत तलवारी. बघा ही 2 नाळ आहेत. बघा एक मोठे एक बारीक नाळ, त्याला ही पण 2 नाळ आहेत. पण इथं ही नाही सापडली, झोप पाहिजे. इथं पण वेटिंगच आहे रे. इथं पण वेटिंग आहे. आणि हे रोपवीचं इंधन बाबा बघा काय करू रांडगे रेल्वे सारखा राव. माग पुढे करताय ब्रेक असलं ते आम्हाला असल्या पाण्यात बसवलंय, त्याला कवरच नाही आहे. त्याला दुरी नाही वर. दुरी बी नाही. दुरी नाही, खाली काय पकडणार आहे, कसं जाणार आहे आम्हाला काही माहिती नाही. थोडासा गैरसमज झाला. हा काय रोपवेचा पाहणा नाही आहे, वजन करण्यासाठी आमचं सगळ्यांचं ते आम्हाला बसवलंय. आणि सुटलेला आहे पाहणा. आणि अशा रीतीने खाली नट कसला पडलाय रे. खतरनाक एक नंबर वाटतं राव. फोटो काढत नाही तरी माझा असलं ठीक आहे. ती संख्या असली की नाही. किती वेळ लागला सांगा बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा रायगडला आलो, पण रोपवेन कधी आलो नाही. रोपवे याचा अनुभव नाही. आता रेंज आली बघा. खटा सगळं. आज नुकते मला अॅनिव्हर्सरीचे मेसेज यायला लागल्यात, पण मी रिप्लाय देऊ शकत नाही आता, कारण मी रेंजच्या बाहेर आहे. आणि पहिलीच अॅनिव्हर्सरी जशी आहे, म्हणजे मी एकटाच करतो. अच्छा, मला वाटलं ही पहिलीच अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे आता मी येणं पैसे लागल्याशिवाय गड दिसत नाही. आता आपल्याला दिसते. अरे आल्यावर लय आवाज करायला हे. शेवटला आल्यावर ना जरा असं दुखदुख करायचं. ही 2 भूतं आधी आल्यात आमच्या सगळ्या. अरे शेवटला आल्यावर आहे ना ते खडखड वाजा लागलेलं. आणि मी जे डोळे झाकले होते खाली ते वरती आल्यानंतर एवढी भीती वाटते काय. अरे मग पोटात काय नाही, पण काढायला सांगितलं. माझ्या तर कुठे काय आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील सह्याद्री द गोल्डन रॉक या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. आज मी आलो आहे रायगडवर. ह्या वर्षीच म्हणजे गेल्या वर्षी तर कुठल्याच गडाची मोहीम केली नाही. ह्या वर्षी पहिल्याच महिन्यात आज 2 तारीख आहे आणि मी आज आलो आहे रायगडवर. आज आम्ही मुक्काम करणार आहे आणि उद्या रविवारी सकाळी गडाची प्रदक्षिणा करायची मोहीम आहे. आम्ही रोपवे मधनं आल्यानंतर मेना दरवाजा. ओके. मेना दरवाजा काय म्हटलं. इथून मेना असे नेत होते ना. मेना राण्याचे मेने इकडे इकडून यायची.
हे अष्टप्रधानांचे वाडे अवशेषच आहेत फक्त. हे बघता तो राणीवासा इथून सगळे वरतीपर्यंत. हा पूर्णपणे राणीवासा इथून स्टार्ट तो वरतीपर्यंत. हां, तर ही ओव्हरऑल टाकसाळीची जागा आहे. टाकसाळ म्हणजे जिथं नाणी वगैरे पाडली जायची, तयार केली जायची. तर हे ओव्हरऑल दिसते की ह्या चुली आहेत त्याच्या, किंवा भट्टी जे काय म्हणाल तुम्ही. आणि त्यानंतर मग कदाचित हे काय नक्की माहिती नाही, पण त्याच्याच रिलेटेड सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघितलं तर लक्षात येईल. प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मिनिट थांबा, एक सिंपल आहे की एवढी मोठी सदर की जे स्वराज्याचं मेन ठिकाण आहे, त्या ठिकाणीवरती हा दगड न फोडता आहे असा का ठेवलाय? काय तुमचा तर्क काय आहे? बघू आपण. थांब बघूयात. काही प्रॉब्लेम नाही. कारण या गडावरचा ह्या टापूतला सगळ्यात उंच भाग हा मानला. हा डोंगराचा असणारा मेन भाग. त्यामुळं आपल्या सदरीत असणारा डोंगराचा सगळ्यात उंच भाग फोडायचा नाही. जे काय तुमच्या डोंगराचा जो उंचवट आहे, शिखर आहे, ते तुम्ही फोडू नाही शकत. त्यासाठी हा एवढंच ठेवले. त्याच्या आजूबाजूच फोडलेलं आहे. हे बघा, तुम्हाला खाली दिसते सगळे खाली लावून फोडलेलं आहे, त्यामुळे सगळं सप्पय झालं. पण हे एवढंच ठेवलं कारण हा सगळ्यात उंच भाग होता. उंच भाग तो सदरेत होता. ओके. आणि सदरेवरतीच जर एखाद्या शिखराला सुरुंग लागणार असेल तर का, म्हणून त्या भावनेनं हे फोडलेलं नाही. ओके. आणि तुम्ही इकडे बघा, आता पुढची बाहेरचे पण डोंगर आहेत, पण त्याची यांची उंची तुम्हाला सेम दिसते. तो आहे तो उंच भाग, पण तो दुसरा भाग होता. जगदीश्वरजी. हां.
राज्यसभेतनं इथून आल्यानंतर पहिल्यांदा होळीचा माळ आणि नंतर मग बाजारपेठ. या क्षेत्राच्या ह्यानं होतो बरं का समारंभात. काय बाळा तुझ्याकडे? संदीप पाटील सरबत आहे तुझ्याकडे? काय सांगतोस? ही पद्धत थोडं चालू केलं. ठीक आहे मग बास करावं. पूर्वीपासून चालू आहे. सरबत पाहिजे आम्हाला आणि तू बोलून झालाय नुसतं ताक ताक म्हण लागलायस. संदीप पाटील ताक आहे. तुझं नाव काय? सरबत प्यायला दुसरी गेलो असतो तर कसं झालं असतं तुझं? तू शाळेत जातो तू? मग आता हा शाळेचा युनिफॉर्म आहे. हा शाळेचा युनिफॉर्म आहे. फिटिंग आणि फिटिंग सगळं चालू आहे. कुठला आहे? कसला आहे? वर बसून खायला लागलं. जुना आहे जुना आहे. नाही, पण ते ह्याच्यावर काय होतं सगळी माती पडली होती आता ते जरा पडला होता. तो काढलाय का ती लिपून घेतलंय बघा सगळं आहे का? त्या साईडला टकमक टोक आणि आता आम्ही इकडे चाललोय. आधी जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आणि मग त्यानंतर या टकमक टोकाकडे जाणार. जगदीश्वराच्या दारात जगदीश्वराच्या सेवेत दारात नाही. दारातच अजून आपण अजून सेवेत आत गेल्यानंतर सेवेत म्हणायचं. चला चला. हरे हरे. हर हर महादेव. हर हर महादेव. चंदनाचा वास अजून येतो. जय बजरंगबली. हर हर महादेव. दारूचे कोटार 2 आहेत ना. आज जाऊन यायचं ना. त्यांचं कंस्ट्रक्शन एकसारखंच असतं बऱ्याच किल्ल्यावर. हा बऱ्याचशा दारू किल्ल्यावर. पाठवायचं ना. हो. होय. पण दारू कुठं लहान नाही का मग त्या मनानं? दारू कोठा लहान असलं दारू कोटार लहान म्हणजे काय एवढी दारू त्याच्यापेक्षा काय? पण लहान असलं तरी चालेल. पण फक्त रायगड मोठा आहे त्यामुळे 2 केले त्यांचे. आता चाललोय आपण टकमक टोकाकडे.
खूप दिवसानंतर रायगडावर आलो. एवढा मनसोक्त बघतोय ना, शूट करायचं आणि ब्लॉग करायचं लक्षातच राहत नाही. तसं गडाची माहिती आणि गड पूर्ण बघायला झाला तरी मला तरी पूर्ण नाही. मनसोक्त बघायचं झाला तर अशक्य आहे. आणि गडाची माहिती एका ब्लॉगमध्ये देणं ते पण अशक्य आहे. त्याला एक तासाचे 2 ब्लॉग करायला लागतील. ही पहिलीच ॲनिव्हर्सरी आहे माझ्याशिवाय, तू आणि तुझ्याशिवाय मी साजरी करतोय. ठीक आहे. हे काय आता कॉल रेकॉर्डिंग होणार नाही सोड, म्हणून आता गोप्रोच घेतो जरासं. चल ठेवू का? आज उपवास असतो का तुमचा ॲनिव्हर्सरी दिवशी? संकष्टी दिवशी हो, संकष्टी आहे असं. ठेव वट पौर्णिमे दिवशी रे. Anniversary दिवशी आपण वट पैसे पौर्णिमे ठेवायचे. दिवशी आता लक्षात आलं. वट पौर्णिमेला असते की. हा मुख्य दरवाजा ना, हा, हा महादरवाजा. त्या महादरवाजाचे दरवाजाचं बांधकाम खाली जाऊन बघा. आता हे बघा, हे दगड आणि ह्याच्यावरती आपलं जे काय बांधकाम आहे त्याचे सगळे दगड. त्या आकारात तुम्हाला फरक जाणवतो. हा हे मोठे आहे. खूप मोठे. हा आधी दरवाजा कसलं जड हे किती म्हणजे आताच बनवलं ना? हा इथं होता जुना दरवाजा ना, एक पाळी फक्त इकडची राहिली होती अर्धी. हा. ती काढून टाकली सगळी, हा. हे नवीन बनवलं. एक इंच मागं 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 ओके, म्हणजे आणि बॅलन्ससाठी बॅलन्स. ओके. आणि हे जे दगड आहेत हा. ना, तुम्ही इकडे जर दूर हां हा दगड कायम असा. ओके. काका अजून घ्या का? पराठे भरपूर आहेत. हां हां का? दिवसभरात किती वाटतं जमा केला मग तुम्ही? बापरे, किती फेऱ्या होतात तुमच्या? एकदा वर गेले की त्या सगळ्या गोळा करायच्या. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी 5 वाजता जमा करतो आणि आपल्याला किती तेवढा वजन घेऊन यायचं 30-35. बरं. होय काका, ह्या किती किलो असतील? 15-16. शेवटी खाली उतरलं होतं. आता रूम बुक करून तिथे जरा थोडी विश्रांती घ्यायची, कारण उद्या सकाळी लवकर प्रदक्षिणाला जायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि ती शेजारची घंटी दाबा विसरू नकोस. पण ब्रेक आहेत, थोडं डिस्क नाहीत, ड्रम आहेत.